मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा जागतिक गौरव करणारा आंतरराष्ट्रीय सांगीतिक आणि सांस्कृतिक महोत्सव मोगरा फुलला लवकरच मॉरिशसमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी अस्मितेचा अभिमान आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याच्या उद्देशानं हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. हा महोत्सव 27 फेब्रुवारी ते 3 मार्च 2026 या कालावधीत मॉरिशसमधील सर्ज कॉर्पोरेशन थिएटर या ठिकाणी पार पडणार आहे. या महोत्सवात मराठी भाषा, साहित्य, अध्यात्म आणि संस्कृती यांचा संगम पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचं आयोजन स्वान रिसर्च अँड सोशल स्टडीज फाउंडेशन आणि प्रवर्तन परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात येत असून महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक मंत्रालय आणि मॉरिशस सरकारच्या कला आणि संस्कृती मंत्रालयाचे सहकार्य लाभले आहे. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे संत ज्ञानेश्वर यांच्या 750व्या जयंती वर्षानिमित्त हा विशेष सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला मॉरिशस प्रजासत्ताकचे उपराष्ट्रपती जीन रॉबर्ट इव्हान हँगली आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भारतीय संस्कृतीचा जागतिक गौरव करणारा हा महोत्सव जगभरातील मराठी बांधवांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे. स्वान फाउंडेशनच्या वतीने आपण जागतिक मराठी दिनानिमित्त आणि ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीला 750 वर्ष पूर्ण होतात ते औचित्य साधून आपण मोगरा फुलला हा कार्यक्रम मॉरिशस येथे सादर करणार आहोत. त्या सादरीकरणाच्या तारखा आहेत साधारण 27 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत आपण तिथे असणार आहोत. या कार्यक्रमाचं स्वरूप असं असतं की माऊलींचं जीवनचरित्र सांगीतिक पद्धतीने उलगडून दाखवलं जातं आणि हे जीवनचरित्र सांगत असताना आजची सामाजिक परिस्थिती आणि माऊलींच्या काळातली जी परिस्थिती होती त्याची सांगड घालायचाही प्रयत्न केला जातो. या कार्यक्रमामध्ये अभंग, भारूड, गवळणी असे वेगवेगळे गाण्यांचे प्रकारही सादर केले जातात आणि आमच्यासोबत साधारण 10 ते 12-13 जणांची अशी एक टीम आहे की जे एकत्र आम्ही मोगरा फुलला हा कार्यक्रम सादर करतो. दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता अभिषेक मरगळे, पुणे.